नमस्कार, मी वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या नवीन कुकिंग चॅनलमध्ये. तर चला आज आपण भोपळ्याची वडी. तर इथे मी एक मोठा भोपळा घेतला आहे, तुम्हाला अर्धा चिरून घेतला आहे. आता हा भोपळा आपण खिसणीने खिसून घेऊया. आता हा भोपळा छान किसून झाला की त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून घेऊया, जेणेकरून आपली जी वडी आहे ती जास्त चिवट आणि तेल पिणार नाही आणि अशी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल. आपल्याला ही वडी बनवताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. इथे मी लसूण, कोथिंबीर, 4 मिरच्या, जिरे आणि धणे घेतले आहे. आता आपण हे सर्व मिक्सरला साहित्य बारीक फिरवून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. हे वाटण आपण कोरडंच तयार करणार आहोत. आता मी हे वाटण तयार करून घेतलं आहे. आता मी जो भोपळा किसून ठेवलेला होता त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि आता हे जे वाटण केलं आहे ते त्यात घालूया. वाटण त्यात घालून झालं की मग बेसन पीठ 1 वाटी घेतलं आहे. अर्धी वाटी मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. हळद, मीठ, चवीपुरतं मीठ आणि थोडेसे तीळ मी त्यात वापरले आहेत. आता हे सर्व आपण पाणी न घालता पूर्ण मिक्स करून घेऊयात आणि याचा चांगला घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. आता मी थोडासा रवा त्यात वापरला आहे, म्हणजे आपली जी वडी आहे ती छान कुरकुरीत होईल. आता मी इथे इडली मोल्डमध्ये सगळे पीठ व्यवस्थित भरून घेतलं आहे आणि वरतून तीळ घातले आहेत. आता आपण छान हे सर्व मोल्डमध्ये स्टीम करून घेऊया. आता हे छान स्टीम झालं आहे. हे चेक पण केले, छान शिजल्या गेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात आणि गरम असताना काढायचं नाही, छान थंड होऊ द्यायचं आणि मगच काढायचं, जेणेकरून आपल्या वड्या तुटणार नाहीत. आता आपण याचे छान छोटे छोटे काप करून घेऊया, म्हणजेच छोट्या छोट्या आकाराच्या वड्या आपण बनवून घेऊया. तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही याला डीप फ्राय करू शकता. आता मी एका कढईमध्ये तेल घातलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या सर्व वड्या घालूयात. वड्या छान खरपूस रंगावर तळून घ्यायच्या आहे आणि गॅस मोठा ठेवायचा नाही. गॅस आपण मध्यम ते मीडियम ठेवायचा आणि वड्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. वड्या छान तळल्या तरच छान लागतात. अशा वड्या तळून तयार आहे. आता त्या वड्या मी काढून घेते, लगेच दुसरी बॅच तळायला घेते. वड्या तळत असताना सारखं हलवायचं नाही. टाकले की थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि मग नंतर त्याला हलवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे. आता आपण हे वड्या एका ताटात टिश्यू पेपरवरती काढून घेऊया. वड्या छान कुरकुरीत आणि कलरही छान आला आहे. तुम्ही बघू शकता किती छान वड्यांचा टेक्स्चर दिसतो आहे. तर आपली झटपट अशी भोपळ्याची वडी बनून तयार आहे. ही वडी बनवून बघा, नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि
तुम्हाला कोणती रेसिपी हवी आहे हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.